नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर MPSC 2024 परीक्षेची शक्यता MPSC आणि कंबाईन पूर्व परीक्षा ह्या मार्च एंडिंगपर्यंत होऊ शकतात आणि हे 100% होण्याची शक्यता आहे। ठीक आहे, तर कशामुळे मी असं बोलतोय तर ते आपल्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण बघणार आहे। तर आजचा आपला व्हिडिओ सेशनचा हा विषयच असा आहे की MPSC 2024 परीक्षेची शक्यता MPSC आणि कंबाईन पूर्व परीक्षा मार्च एंडिंगपर्यंत होऊ शकतात। तर ह्याची 100% शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही। तर त्याच्या संदर्भामधला हा व्हिडिओ आहे। तर शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि अभ्यासाला लागा। ठीक आहे, अभ्यासाला लागा। तर बघा, पहिलं म्हणजे एक वेळापत्रकाला उशीर का होत आहे, तर काही आपण अंदाज जे आहे ते बांधू शकतो। एक म्हणजे महाराष्ट्रातील जी आमदार अपात्रता आहे, म्हणजे सरकार जे स्टेबल आहे का, तर अजून हे आपल्याला सांगता येत नाही। महाराष्ट्रातील जे गव्हर्नमेंट असेल स्टेबल आहे का हे अजून आपण म्हणू शकत नाही। त्याच्यामुळं चालढकल सगळी चाललेली आहे। त्याच्यामुळं मागणीपत्रक आयोगाकडे गेलेलं आहे की नाही, तर हे सुद्धा अजून आपल्याला काही एक्झॅक्टली समजलेलं नाही। आता पुढचं शेड्यूल ज्यावेळी आयोग डिक्लेअर करेल डिसेंबरमध्ये, तर त्यावेळेला एक्झॅक्टली समजेल की मागणीपत्रक पोहोचलेलं आहे की नाही पोहोचलेलं आहे। पण ही एक शक्यता आहे की महाराष्ट्रातील आमदार अपात्रता जी टांगती तलवार आहे, तर त्याच्यामुळे सरकार स्टेबल राहील की नाही स्टेबल राहील हे सुद्धा आपल्याला अजून काही सांगता येत नाही। दुसरं म्हणजे मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे, तर याच्यामध्ये सुद्धा आयोग जे आहे, समजा मागणीपत्र गेलं जरी असेल, तर आयोगाला समजा जर जाहिरात काढायची असेल तर किती जागेनुसार जाहिरात काढायची किंवा कोणत्या आरक्षण जे आहे समजा मिळालं तर ओबीसीला किती जागा येणार आहेत किंवा काय येणार हे काहीच अजून गोंधळच आहे सगळा। तर त्याच्यामुळं ह्या रिझनमुळे सुद्धा टाइम टेबल जे आहे ते कदाचित उशीर होऊ शकतोय। ठीक आहे, पुढची एक महत्त्वाची न्यूज आहे की 2024 मध्ये इलेक्शन्स आहेत। ठीक आहे, निवडणुका आहेत। तर त्याच्यामुळे सुद्धा वेळापत्रक यायला जो आहे तो उशीर झालेला आहे। आणि हा सगळा कळीचा मुद्दा जो आहे तो निवडणूक इलेक्शनचाच आहे। आणि आपण याच मुद्द्यावरती जे आहे ते आपण शक्यता जे आहे ते सगळे आपण गृहीत धरत असतो की 2024 निवडणुका ज्या आहेत त्या 2024 मध्येच होणार आहेत। पण त्याच्यामध्ये जी आचारसंहिता लागणार, आचारसंहितेमध्ये शक्यतो नवीन जागा ज्या असतील त्या आयोग शक्यतो काढत नाही। ठीक आहे, हा आजपर्यंतचा इतिहास आहे। किंवा नवीन काही तुटल्या ज्या असतील त्या गोष्टी होत नाहीत। हां, पण जर आधीच्या झालेल्या असतील एक्झाम तर त्या वेळेनुसार त्या होत राहतात। पण इलेक्शनच्या पिरियडमध्ये आचारसंहितेमध्ये आयोग जे असते ते नवीन जाहिरात वगैरे काही सुद्धा काढत नाही। तर त्याच्यामुळे निवडणूक आयोगाची जे 2024 वेळापत्रक झालेलं तेच अजून डिक्लेअर झाले नाही की आचारसंहिता कधीपासून लागणार आहे। त्याच्यामुळे सुद्धा आयोग जे आहे थोडासा टाइम घेत असावं वेळापत्रक डिक्लेअर करण्यासाठी। तसंच राज्यसेवेची मुख्य परीक्षा असेल किंवा कंबाईनची गट ब आणि गट कच्या ज्या 2023च्या परीक्षा असतील, तर त्या अजून परीक्षा ज्या आहेत त्या व्हायच्या आहेत। म्हणजे ह्या सुद्धा 23चं जे शेड्यूल आहे ते अजून पूर्ण झालेलं नाही। ते 17 डिसेंबरला ज्यावेळेला MPSC कंबाईनची गट कची परीक्षा होऊन जाईल त्यावेळेला सगळं आयोगाचं जे आहे टाइम टेबल जे आहे ते पूर्ण होणार आहे 2023चं। कदाचित याच्यामुळे सुद्धा आता कंबाईन गट बची तर परीक्षा आजच आहे, मे बी आजच आहे कंबाईन गट बची मुख्य परीक्षा। तर ती आज म्हणजे आज व्हिडिओ बनवतो मी जवळपास 5 नोव्हेंबरला, तर आजच त्यांची मुख्य परीक्षा आहे। आणि गट कची होणार आहे ती 17 डिसेंबरला होणार आहे 23ची। आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेचं पण ऑलरेडी नोटिफिकेशन आलं, तर त्याची सुद्धा मुख्य परीक्षा लवकरच होऊन जाणार आहे। म्हणजे 2023च्या ज्या मुख्य परीक्षा आहेत ते अजून सुद्धा त्याच्या परीक्षा ज्या आहेत ते पूर्ण झालेल्या नाहीत। ठीक आहे, म्हणजे कसं होतं की राज्यसेवेची मुख्य परीक्षा झाल्यानंतर ज्या इंटरव्ह्यूचं सेशन लागतं, इंटरव्ह्यूचं मग नंतर सेशन लागतं 3 महिन्यानंतर, याचा रिझल्ट नंतर 3 महिन्यानंतर इंटरव्ह्यूचे सेशन लागतात। मग ज्यावेळेला राज्यसेवेची पूर्व परीक्षा होते, ठीक आहे, राज्यसेवेची ज्यावेळेला पूर्व परीक्षा होते तर त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्याच्या संध्याकाळी आयोग काय करत असतो, पूर्णपणे निकालच जे असतं ते लावत असतं। हा आजपर्यंतचा इतिहास आहे। ठीक आहे, तर अशामुळे सुद्धा आयोग जे आहे ते थोडंसं थांबलेलं असेल की 2023च्या मुख्य परीक्षा होणार आहे, तर त्याच्यानंतर किंवा ह्या सगळ्या इम्प्लिमेंटेशनच्या भानगडीमध्ये आयोग जो आहे हा असेल, त्याच्यामुळे सुद्धा हे परीक्षा लांबणीवरती पडलेल्या आहेत। पण लक्षात ठेवा की ॲक्च्युली हे टाइम टेबल येणं अपेक्षित जे आहे हे कदाचित सप्टेंबरमध्येच टाइम टेबल जे आहे ते आयोगानं जे आहे ते डिक्लेअर करणं गरजेचं होतं। आता एक्झॅक्टली बघा, UPSCने तर ऑलरेडी टाइम टेबल जे आहे ते डिक्लेअर केलेलंच आहे। तर ॲटलिस्ट UPSC जर टाइम टेबल डिक्लेअर करू शकत आहे, तर MPSCने सुद्धा टाइम टेबल डिक्लेअर करायला काहीही सुद्धा प्रॉब्लेम नाही। ह्याच्यामध्ये तुम्ही नंतर चेंजेस करू शकता टाइम टेबल। आयोग काय करतं, नंतर प्रसिद्धीपत्र डिक्लेअर करतं की समजा तिथे जर काही प्रॉब्लेम होत असेल किंवा तिथे निवडणुका येत असेल किंवा आचारसंहिता लागली, तर आयोगाला जे आहे ते अथॉरिटी पूर्णपणे आहे की ते प्रसिद्धीपत्रक काढून एक्झाम जे आहे ते पुढे वगैरे करू शकतात। पण ॲटलिस्ट आयोगानं टाइम टेबल डिक्लेअर करून हे सांगितलं तरी पाहिजे की एक्झाम जी आहे ही राज्यसेवेची ह्या तारखेला होईल किंवा कंबाईनची ह्या तारखेला होईल। म्हणजे काय होईल, जो गोंधळ सगळ्या विद्यार्थ्यांचा उमेदवारांचा जो उडालेला आहे
तो गोंधळ तरी ॲटलिस्ट संपून जाऊन, कारण का 2024ला राज्यसेवेची जी आहे ती शेवटचीच परीक्षा आहे MCQ पॅटर्ननुसार, जुन्या पद्धतीनुसार. ठीक आहे. तर जे कोणी ज्यांचं शेवटचं अटेम्प्ट समजून जे तयारी करतात त्यांना एक दिशा तरी मिळेल ॲटलिस्ट, की बाबा ह्या तारखेला राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होणार आहे आणि ते कंटिन्युअसली मग अभ्यासाच्या फ्लोमध्ये येऊन जातील. ठीक आहे. अजून एक दुसरी शक्यता कशी असते की पाठीमागचं जर तुम्ही टाइम टेबल बघितलं 2023चं, तर जानेवारीमध्ये जे होती ती कंबाईनची जाहिरात आलेली होती. ठीक आहे. जानेवारी 2023ला ही कंबाईनची जाहिरात आलेली होती. तर आता आणि मग काय झालं की एप्रिल 30ला जी होती ती कंबाईनची मुख्य परीक्षा झाली. ठीक आहे. एप्रिल 30ला कंबाईनची मुख्य परीक्षा झाली. आता ह्याच्यामध्ये विषय असा आहे की जवळपास जाहिरात काढल्यानंतर आयोग आपल्याला 90 दिवसांचा कालावधी देतं. ठीक आहे. 90 दिवसांचा कालावधी देतं. पण आता आणि फेब्रुवारीमध्ये राज्यसेवेची जाहिरात आली आणि जूनमध्ये त्याची काय झाली, परीक्षा झाली. 4 जूनच्या आसपास त्याची पूर्वपरीक्षा झाली. आणि इथे सुद्धा तुम्हाला दिसेल की ते जवळपास 90 दिवसाचा पिरियड जो आहे तो आयोगाने आपल्याला दिलेला होता पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी. पण ह्यावेळी कंडिशन पूर्णपणे उलटी आहे. कारण कसं आहे, इलेक्शन्स होणार आहे 2024मध्ये आणि जर आचारसंहिता ही एप्रिलपासून लागली, ओके, एप्रिलपासून लागली, तर आपल्याला माहिती की एप्रिलमध्ये तरी कुठल्याही जाहिराती ज्या आहेत ह्या येऊ शकणार नाहीत एप्रिल ते मेपर्यंत किंवा जूनपर्यंत, जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत. त्याच्यामुळे हा टोटली पूर्णपणे लागून जातो. मग याचा अर्थ असं नाही होणार की मग जून नंतरच पूर्वपरीक्षा होईल किंवा असं होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे आयोगाला जे आहे ह्या मार्चच्या आतमध्येच, मार्च एंडिंगपर्यंत जे आहे ह्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि कंबाईनची पूर्वपरीक्षा घेणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. ठीक आहे. किंवा अशी शक्यता जी आहे ही कन्सिडर करून तुम्ही चला. कारण जून नंतर मग पूर्वपरीक्षा घेणं ते फार रिस्क राहील. कारण मग नंतर सगळं शेड्यूल जे आहे हे हलून जातं. मग 25ला सुद्धा त्याचा परिणाम जो आहे हा थोडासा सहन करावा लागतो. त्याच्यामुळे आयोगाला 2024चं शेड्यूल जर 2024 या वर्षामध्ये संपवायचं असेल पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा घेऊन, तर आचारसंहिता लागण्याच्या आतमध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये किंवा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये, समजा फेब्रुवारीमध्ये राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झाली तर मार्चमध्ये कंबाईनची आयोग जी आहे ती पूर्वपरीक्षा घेऊ शकतं. अशी एक दाट शक्यता जी आहे ही निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही फेब्रुवारी किंवा मार्चमध्येच आपली कुठेतरी पूर्वपरीक्षा होईल असं कन्सिडर करूनच तुम्ही अभ्यासाच्या तुमच्या तयारीला लागा. आयोग कधीही बॉम्ब फेकू शकेल. कदाचित ह्या वीकमध्ये टाइम टेबल येईल किंवा दिवाळीच्या तोंडावरती सुद्धा आयोग जे आहे ते टाइम टेबल डिक्लेअर करू शकतं. ठीक आहे. आणि आपल्याला एक मोठा धक्का ते देऊ शकतं. त्याच्यामुळे हे तयारीत तुम्ही राहिलेलं हे गरजेचंच आहे. आता याच्यामध्ये मग परीक्षा कधी होतील, जर विविध सोर्सेस आपण जर फाइंड आउट केले तर बऱ्याच सोर्सेस होती सांगितलेली की एप्रिलमध्ये आचारसंहिता जी आहे ती लागण्याची शक्यता असते. आणि आपण आधीच डिस्कस केलं की मार्च एंडिंगपर्यंत राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 आणि कंबाईनची पूर्वपरीक्षा 2024 आयोग जे आहे ते घेण्याची दाट शक्यता जी आहे हे सध्या तरी दिसून येत आहे. लक्षात ठेवा. आणि जर हे शेड्यूल यानुसार जर फॉलो नाही झालं तर मग कदाचित एक्झाम ज्या असतील त्या पुढे जाऊ शकतात. पण शक्यता तरी अशी आहे की आचारसंहितेच्या आधी दोन्ही परीक्षेच्या पूर्वपरीक्षा होऊन जायला पाहिजेत. त्याच्यामुळे तुमच्याकडे शेवटचेच 3 महिने बाकी आहेत असं समजून सर्वांनी अभ्यासाला लागा. आता जास्त काही टाइम टेबलचा विचार करू नका. कारण कधी जरी टाइम टेबल आलं तरी सुट्टी तुम्हाला 3च महिने जे आहेत हा वेळ जो आहे तो मिळू शकतो. 3 ते 4 महिने जास्तीत जास्त. टाइम टेबल आल्यानंतर आयोग लगेच पुढच्या महिन्यातच जाहिरात काढू शकतं आणि लगेच पुढच्या 3 महिने तुम्हाला देऊन 3 महिने सुद्धा तुम्हाला ते मिळू शकणार नाहीत. कारण आचारसंहिता जर लागली एप्रिलला तर इतका आयोगाकडे टाईमच नाही की बाबा तुम्हाला 3 महिने द्यावं प्रिपरेशनला. त्याच्यामुळे आयोग कधीही जाहिरात काढेल आणि कधीही तुमची परीक्षा जी आहे ही आयोग जी आहे ती सेट करू शकतं. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे गाफील न राहता सर्वांनी जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा 3 महिन्याचं युटिलायझेशन करून घ्या. जानेवारी एंडिंगपर्यंत अभ्यासक्रम संपवण्याचा सर्वांनी प्रयत्न करा. भले परीक्षा पुढे गेली तरी सुद्धा तुमच्याला एक कॉन्फिडन्स राहील की आपण सगळा अभ्यासक्रम जो आहे तो पूर्णपणे कव्हर अप केलेला आहे. हा कॉन्फिडन्सच तुम्हाला 2024ची परीक्षा क्रॅक करून देण्यामध्ये निश्चितच तुम्हाला मदत जी आहे ती करणार आहे. आणि ज्यावेळी आयोग टाइम टेबल टाकेल त्यावेळी आपण डिक्लेअर करूच आपल्या चॅनलवरती. पण सध्या तरी तुमच्याकडे 3 महिन्याचा आहे तसं समजून तुम्ही अभ्यास करायला जोरदार तयारीला लागा. आता तुम्हाला काय करायचं आहे तर प्रत्येक विषयाची 2-2 संदर्भ पुस्तकं पाठ करून टाका. काही विचारले तरी त्यातलं तुम्हाला यायला पाहिजे. दररोज प्रश्नपत्रिका सोडवा. प्रश्नपत्रिका सोडवल्याशिवाय म्हणजे विश्लेषणार्थी सोडवा. नुसतं प्रश्न त्याचं उत्तर असं वाचू नका. त्या प्रश्नापाठीमागे काय लॉजिक आहे, तो मुद्दा काय आहे एक्झॅक्टली हे त्या पुस्तकामध्ये जाऊन समजावून घ्या. म्हणजे ॲनालिसिस करत चला. तरच तुमचा आत्मविश्वास जो आहे तो वाढला जाणार आहे. नुसतं निबंधासारखं वाचत बसलाय काहीही येणार नाही.
2 संदर्भ पुस्तक पाठ कराच, पण त्याच्यावरच्या प्रश्नपत्रिकेवर सोडवून त्या चॅप्टरवरती कशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे याचं सुद्धा ॲनालिसिस करा. तरच तुमची 2024च्या परीक्षा जी आहे ती निघू शकेल. तिसरी म्हणजे दररोज ठरवलेला अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण करा, दिवसाचं नियोजन करा. जो काही तुम्ही अभ्यासक्रम आखून घेतलाय दिवसभरामध्ये, ज्या संदर्भ पुस्तकातला असेल किंवा आपली स्टडी टार्गेटचे व्हिडिओ तुम्ही फॉलो करत असाल किंवा तुम्ही तुमचं नियोजन बनवलं असेल, तर तो पूर्ण करण्यासाठी 100% प्रयत्न करा आणि त्यासाठी दिवसाचं नियोजन बनवा आणि त्या दिवशीच तो अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण करा. दररोज 8 तास अभ्यास करा इथून पुढं, त्याला कुठलाही पर्याय नाही आणि अजिबात गाफील इथून पुढे राहू नका. थोडंसं प्रेशर घेऊन स्वतःवरती अभ्यास करा, कारण 2024ला जर पोस्ट हवी असेल तर आत्तापासून तुम्हाला 8 तास हा अभ्यास जो आहे 6 ते म्हणजे ॲटलीस्ट 6 तास करा, नंतर हळूहळू स्टॅमिना वाढल्यानंतर 8 तास अभ्यास करा, पण 100% करा. जानेवारी एंडिंगपर्यंत अभ्यास पूर्ण करण्याचा 100% सर्वांना प्रयत्न करा. तोपर्यंत टाइम टेबल आयोगाचं डिक्लेअर होऊन जाणारच आहे. जर एक्झाम फेब्रुवारीमध्ये झाली तर तुम्हाला सांगितले जानेवारी एंडिंगपर्यंत तुमचा अभ्यास पूर्ण असला पाहिजे. मार्चमध्ये झाली तरीसुद्धा जानेवारी एंडिंगपर्यंत अभ्यास पूर्ण करून घ्या, म्हणजे 1 महिना अजून तुम्हाला उजळणीसाठी टायमिंग जो आहे तो मिळू शकेल. ठीक आहे, पण एक्झाम पुढे जाईल किंवा एक्झाम पुढे गेल्यानंतर शेवटी एक्स्ट्राचाच वेळ मिळणार आहे, पण आपल्याकडे 3 महिने आहेत असं समजूनच तुम्ही अभ्यासाला तुमच्या सुरुवात करा. ठीक आहे, दररोज चालू घडामोडी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान या विषयांना जास्तीचा वेळ द्या, कारण हे विषय पूर्व परीक्षा तुमची काढून देण्यामध्ये, कंबाईनची आणि मुख्य परीक्षा काढून देण्यामध्ये 100% तुम्हाला मदत करतात. हे कंबाईनशी रिलेटेड मी सांगतो. त्याच्यामुळे बाकीचे वरचे जे आहेत ते 4 पॉईंट राज्यसेवा प्लस कंबाईन आणि हा 5वा पॉईंट आहे हा कंबाईनच्या मुलांसाठी स्पेशल सांगतोय की दररोज चालू घडामोडी, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञान विषयांना जास्तीचा वेळ द्या. हेच विषय असे आहेत की जे तुम्हाला मेरिटपेक्षा पुढे ठेवण्यासाठी तुम्हाला मदत करतात. त्याच्यामुळं ह्या विषयांना अजिबात कमी वेळ देऊ नका. ठीक आहे, त्याच्यामुळे टाइम टेबल डिक्लेअर झाल्यानंतर आपण आपल्या चॅनलवरती डिक्लेअर करणारच आहे, पण शक्यता अशी आहे की मार्च एंडिंगपर्यंत जानेवारी आणि फेब्रुवारीचे राज्यसेवा आणि कंबाईनची जी पूर्व परीक्षा ती होण्याची दाट शक्यता आहे. आणि जर पुढे टाइम जर मिळाला तर तुमच्यासाठी सोने पे सुहागाच होणार आहे. पण समजून चला की एक्झाम जर झाल्या मार्च एंडिंगपर्यंत तर तुमचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी, आणि हे तर नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या असे महिन्यात लक्षात ठेवा, जे अवघड चॅप्टर तुम्हाला वाटत आहेत नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या 2 महिन्यामध्ये जास्तीत जास्त करून घ्या. अवघड चॅप्टर संपवून टाका डिसेंबर एंडिंगपर्यंत. नंतर कसं होतंय, एक्झाम जशी जवळ जास्त तुम्हाला प्रेशर यायला सुरुवात होईल, तर प्रेशर जर रिलीज करायचं असेल तर हे 2 महिनेसुद्धा फार महत्त्वाचे आहेत, नोव्हेंबर आणि डिसेंबर. त्याच्यामुळे आय होप तुम्हाला समजलं असेल की मला एक्झॅक्टली तुम्हाला काय सांगायचं आहे. तर टाइम टेबल आता येईल त्यावेळेला येईल, पण हे महिने जे आहेत शेवटचे 2-3 हे अजिबात तुम्ही वाया घालवू नका. ठीक आहे, तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.